इतका राग आला ना मला यशचा। काय परोपकार करायचे ते बाहेर करायचे ना, घरात कशाला आणायचं त्या माणसाला? कोण कुठला तो माणूस? सीमा, कोण कुठला नाही येतो, इन्स्पेक्टर विक्रम रणदिवे आहे तो। इन्स्पेक्टर निघाला म्हणून गुंड निघाला असता म्हणजे? बरं ते जाऊ दे, मला सांग सौरभचा काही फोन आला होता का ग? नाही आला अजून। बघितलं, जिथे जातो तिथला होऊन जातो, आपण इकडे काळजी करत बसायचं। पण याला काही आहे का? जाताना एवढं प्रॉमिस करून गेला, पण आता साधा एक फोन सुद्धा नाही। आधीच डोक्याला नवा ताप झालाय। नवा ताप? हो, मार्केटमधून येताना कोणाचे तरी प्रताप दिसले मला, म्हणून चिडचिड झाली। ए बाई, बोल ना काय ते, उगाच टेन्शन नको वाढूस माझं। गार्गीला पाहिलं मी। गार्गीला? अगं मग पाहिलंच तर पाहिलंच, त्यात विशेष काय आहे? ती बोलली नाही का तुझ्याशी? कोणत्या तोंडाने बोलेल? कानाखाली नसती मिळाली तिच्या? सीमा, तू दे ना सोडून, आता ती गेली ना तिच्या माहेरी, मग आपण कशाला पडायचं तिच्या फंदात? आणि तिने तुला ओळख दिली नसेल ना तर जाऊ देत। तिने नाहीच दिली ओळख, कारण तिने पाहिलंच नाही मला। पण मी पाहिलं तिला आणि ओळखलं देखील। म्हणजे ती ऋषी बरोबर होती। कोण ऋषी? काय सांगू आता मी तुला? तिचा पहिला प्रियकर, त्याच्यापासून तिला बाळ आहे ना तो। काय? राधा, खरंय हे? हो, तो गार्गीशी लग्न करणार होता, पण वडिलांनी नकार दिला म्हणून त्यांनी बॅकआउट केलं। अरे देवा, त्या ऋषी बरोबर होती गार्गी? हो, आणि या दोघांचं प्लॅनिंग चाललं होतं। त्या ऋषीने म्हणे अजून लग्न नाही केलंय, तो तिला सांगत होता मी आता घराबाहेर पडलोय, तुझी डिलिव्हरी होईपर्यंत माझं बस्तान बसेल, मग त्यानंतर आपण बघूया काय करायचं ते। बापरे, कधी एकदा केदार येतो आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर घालते असं झालंय मला। आपण त्या मुलीला एका अक्षराने सुद्धा वाईट वागवलं नाही। केदारची बायको म्हणून मी सगळीकडे मिरवते, आपण तिचं डोहाळ जेवण केलं, आणि आता हे सगळं काय? येऊ दे केदार। सीमा वहिनी, प्लीज घाई नको। केदार कसे रिॲक्ट करतील काही सांगता येत नाही। कदाचित त्यांना त्रास होईल किंवा वाईट सुद्धा वागतील, काहीच सांगता येत नाही। आपण आधी याच्यावर थोडा विचार करूया। केदारचा काय भरोसा? तोही चोरून भेटत असेल ज्योतीला। खरंच शोभतात आहे दोघं एकमेकांना। पण राधा, मला तुझं म्हणणं पटतंय। बघूया, थोडा धीर धरूया, काय करणार दुसरं आपण तरी। सीमा वहिनी, ही गोष्ट आता आपल्या तिघींमध्येच राहू दे। मी अंदाज घेऊन एकदा गार्गीशी बोलते, मग आपण निर्णय घेऊ। बर, त्यांच्या जेवणाचं काय? नाही म्हणजे स्वयंपाक तयार आहे, मी ताट वाढून देऊ का त्यांना? त्याच्या बापाचं घर आहे हा? कोण कुठला तो माणूस? त्याला जेवण वगैरे काय द्यायचं आपण? सीमा, अगं माणूस काय करते? मगाशीच सांगितलं ना तुला, इन्स्पेक्टर विक्रम रणदिवे आहेत ते। आपण त्यांच्याशी आधारानच मागलं पाहिजे। अगं मार लागलाय त्यांना। अगं असेल, पण त्यांना माझ्या रूम मध्ये का ठेवलंय? मला नाही आवडलेला तो माणूस, आणि जखमी आहे ना तर करायची ॲम्ब्युलन्स आणि पाठवून द्यायचं त्याला हॉस्पिटलमध्ये। घारू अण्णा आणि यशना सुद्धा काहीच कळत नाही। मी काय करायचं आता? तर माझ्या खोलीमध्ये एखादी परकी बाई आलेली सुद्धा मला आवडत नाही। ह्या पुरुषालाच आणून ठेवलाय, सगळं माझं सामान तिकडे आहे, गोळ्या, कपडे, काय करू मी आता सांग? सीमा, अगं मला सांग ना, मी आणून देते। मला तर तो साधा सरळ आणि सभ्य माणूस वाटला। हा सांग, काय आणून देऊ? काय काय आणणारस तू?
हा सांग ना, काय आणणार आहेस? सगळ्या गोष्टी 50 ठिकाणी पसरलेल्या असतात आपल्या. मी तुला कसं सांगू हे आण ते आण म्हणून? जाऊ दे मरू दे, तो माणूस काही खाणार आहे मला? मीच जाऊन आणते माझं सामान. राधा, राधा, हा अगं त्यांचं ताट वाढायला घे ना. हा हो. ते विक्रम झोपले असतील तर बरं, हिच्या तावडीत सापडले ना तर काही खरं नाही बघ त्यांचं. मला तर सगळं ना विनोदीच वाटायला लागले. गार्गी, ऋषी, केदार, ज्योती. रंजूताई, मला आहे ना काळजी वाटते. राधा, तू नको हा काळजी करूस. अगं गार्गी आणि केदार ठक्काच महाठक आहेत. जे होते ना ते बरंच होते. मिळू दे दोघांनाही धडे. तू नको हा टेन्शन घेऊस. अगं बघत काय बसलीयस? ते अन्न सगळं गार झालंय, गरम कर आणि त्यांना ताट वाढून दे. काय हा माणूस इथे कुठे झोपलाय माझ्या बेडवर? यश ना खरंच काही कळत नाही. कपाटातनं कपडे घ्यायचेत. किल्ल्या कुठे ठेवल्या मी? किल्ल्या उशी खाली आहेत. कशा काढू आता पण त्या? सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मला आता बरं वाटतं. मी निघतो. काय होतंय? चक्कर येते का तुम्हाला परत? हा? हो. नाही तुम्ही राहा पडून राहा. मी जरा माझ्या चाव्या घ्यायला आले होते, तिकडनं घेते. ही तुमची रूम आहे का? हो, माझी रूम. मला कळलंच नाही या लोकांनी मला इथे आणलं. सॉरी, मी जातो बाहेर. नाही तुम्ही राहा, पडून राहा. पुन्हा चक्कर बिकर यायला नको. भूक लागली असेल ना तुम्हाला? पाठवते जेवण, पाठवते. राहा पडून. राधा, सगळं घेतलंच ना वाढून? काही राहिलं नाहीये ना? नाही. मग मिळालं का तुझं सगळं? कपडे बिपडे? मिळालं, सगळं सामान मिळालं माझं. पण कुणीतरी माझी रूम वापरते ना, हे मला सहनच होत नाहीये. त्या माणसाला, विक्रमला. तेच ते विक्रम. मला काय करायचंय? कोण तोच माणूस. त्याला माझ्या रूम मध्ये ठेवायची काय गरज होती? सगळा घोटाळा ना घारू अण्णा आणि यशनी घातलाय. मी आता बघणार आहे दोघांना. मी यशनं जेवणच देणार नाही, खरं सांगते मी रंजू. मी त्यांना जेवण देऊन येते. हो नाही जेवण नाही. हा, त्यानंतर काहीतरी स्वीट डिश घेऊन जा. हा, बर्दास्त ठेवा त्यांची. तुला काय झालं हसायला? तू का हसते सारखी फिरी? मी कुठे हसते का? हसत नाही. काय आहे तुझं? असं हसायला? गप्पा बस. कोथिंबीर साफ करूया. गप्पा बसा त्या रंजू. ही चाललंय मगाचपासून. किती चिडचिड करतेस तू. किती वेळ कोथिंबीर साफ करत बसायचं? चल लवकर.
एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. जेवण आणलंय तुमच्यासाठी. नाही नको. नाही खा, तुमच्या पोटात अन्न जाणं आवश्यक आहे. खाऊन घ्या. माझ्यामुळे उगीच तुम्हा सगळ्यांना त्रास. त्रास कसला? हे घ्या. तुम्ही काय करणार आहात आता? त्यांच्या विरोधात ऍक्शन घेणार आहात का? आता 4 दिवसांनी ऑफिस जॉईन करेन, मग ठरवेन. पण आधी मला माझ्या घरी जायला हवं. इथे खूप ऑकवर्ड वाटतंय मला. त्यांच्या रूम मध्ये. सीमा वहिनी, माझ्या मोठ्या जाऊ. माझ्यामुळे खूप गैरसोय झाली त्यांची. इट्स ऑल राईट. मी समजवीन त्यांना. तुम्ही जेवून घ्या आणि नंतर औषधं पण घ्या. पाणी पण ठेवलंय आणि वॉशरूम तिकडे. आणि काही लागलं तर मला सांगा. ओके? थँक्यू. नमस्कार डॉक्टर केदार धर्माधिकारी. आपण ओळखलं नाहीस? विजय राईट? यस. अरे यार कसं आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मी एकदम बेस्ट. क्या बात आहे. 12वी नंतर तू मेडिकलला गेलास आणि हळूहळू आपला सगळा ग्रुप फुटला. हो यार. त्याने पण तुम्ही सगळे लोक यायचात ना कॉलेजला, मी पाहायचो ना. काय करतोस काय सध्या? फोटोग्राफर. ग्रेट यार. हो मस्त चाललंय. आजच आलोय दिल्लीहून. दिल्ली? क्या बात आहे. काही खास फोटोशूट वगैरे? हो. खरं तर केदार मला तुझी खूप आठवण येत होती. माझी? हो पण सगळी मोठी माणसं ना, त्यामुळे नाही विचारलं. म्हणजे काय, कशाबद्दल बोलतोयस तू? अरे तुझ्या भावाचं लग्न झालं ना रेवती इनामदार बरोबर. द ग्रेट रेवती. रेवती म्युझिक कंपनीची रेवती. हा? हो ना. हो पण तुला कसं कळलं? त्याचं काय झालं, त्यांचे काही फोटो काढायचे होते. म्हणजे मंगळसूत्र घालताना, मिठाई भरवताना वगैरे वगैरे. लग्नात चांगले आले नसतील. आपल्याला काय भरपूर पैसा मिळाला आणि त्यांना काय कमी आहे म्हणा. ऑफकोर्स. आणि तुझ्या भावाने तर नशीबच काढलं. करोडपती झालाय आता. हो ना. त्यालाच विचारणार होतो तू का नाही आलास म्हणून. पण त्या रेवती मॅडम थोड्याशा म्हणजे त्या सटकू आहेत. आय नो. पण आपल्याला काय, आपल्याला फक्त पैशाशी मतलब. हो ना. बरं मी काय म्हणतो, मला ते फोटो पाठवशील का? हो पाठवीन, पण आत्ता नाही येत माझ्याकडे. मी घरी जाईन आणि तुला पाठवीन. चालेल? ओके. काय बरं, बाकी तुझ्या भावाने नशीब काढलं. ते विक्रम आहेत ना, ते खरंच खूप चांगले. तू परत आलास ना की आपण एकदा त्यांना भेटायला जाऊया. त्यांच्या धाडसाचं ना खरंच कौतुक वाटतं मला. खरं ना, तू पण तसाच आहेस. इतक्या मारामाऱ्या केल्यास ना तू. तुला असं कधी वाटलं नाही का रे, पोलिसात किंवा आपण आर्मी मध्ये जावं असं? असा विचार नाही आला तुझ्या मनात? आला होता ना, पण काय ना तिथे फार शिस्तीने वागावं लागतं आणि त्यांच्या मनाप्रमाणे.
आपल्या मनाप्रमाणे काही करता येत नाही. धर की मार असं नाही ना करता येत. सौरभ, शहाणा आहेस ना तू. बरं, कधी येणार आहेस तू? असं वाटतंय की खूप दिवस झालेत तुला जाऊन. हो ना, मला सुद्धा. चांगलं म्हणत होतास मी जात नाही म्हणून, पण मी जा जा केलं. तुझ्या करिअरचा प्रश्न आहे म्हणून. सौरभ, झालं का रे काम सुरू? हो, म्हणजे थोडं थोडं इनिशियल मीटिंग्स वगैरे चालू झाल्या. खरं तर ना, मी एक सरप्राईज द्यायचा विचार केला होता तुला. काय सरप्राईज? मी ना उद्याच्या सकाळच्या फ्लाईटनी दिल्लीला येणार होते तुला भेटायला. काय? हो. अरे बापरे. का रे, असं का रिॲक्ट केलंस तू? नाही नाही, काही नाही. म्हणजे मला ऍक्च्युली अरे वा असं म्हणायचं होतं. ते चुकून अरे बापरे निघालं. मग येऊ उद्या तुला दिल्लीला भेटायला? सकाळी येते आणि संध्याकाळी परत जाते. नाही नको, म्हणजे अगं मी कामात असतो ना. एवढी तू येणार ऑल द वे मुंबईहून आणि आपण आपली भेटच नाही झाली तर प्रॉब्लेम होईल ना. कुठे आहेस तू आत्ता? हॉटेलवर, हॉटेल शामियाना. आणि त्या दोघी? त्या दोघी त्यांच्या ठरलेल्या 5 स्टारवर. आणि रेवतीचे आजोबा कुठे आहेत? हे ऑस्ट्रेलियाला. आणि तुम्ही ऑस्ट्रेलियाला कधी जाणार? आम्ही आता 2 दिवसांनी निघू. तुला खरं सांगू, कधी एकदा त्या आजोबांना भेटतोय असं झालं. कंटाळा आलाय यार, एकटा पडलोय. खरं तर आजोबा आहेत ना म्हणून तुला जाऊ दिलं. त्या दोघीच असत्या ना तर तुला पाठवलंच नसतं. का? मग काय, बिझनेस ट्रिप कधी प्लेजर ट्रिप झाली असती ना कळलंच नसतं. राधा, अगं तू ओळखतेस ना रेवतीला? हो, ओळखते ना. लहरी आहे ती, खूप लहरी. काय ना, मला तुझ्यावर भरोसा आहे पण तिच्यावर नाही. तुला घेऊन पळाली तर? राधा खूप होत आहे आता. सौरभ, अरे मस्करी केली. काय मस्करी फक्त तूच करू शकतोस का? मी पण थोडी केली. गुड गुड, म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे म्हणायचं. बरं राधा, तुझं आणि प्रधानांचं हॉस्पिटल रेवतीकडे गहाण आहे का? गहाण? अरे काय शब्द आहे हा. निदान सिक्युरिटी सिटी ठेवलं असं तरी बोल. तेच ते आहे का? हो. अरे काही मेजर इक्विपमेंट्स घ्यायची होती आम्हाला आणि थोडं एक्सपान्शन पण करायचं होतं. बोलता बोलता विषय निघाला आणि डील झालं सुद्धा. पण तुला कसं कळलं? नाही म्हणजे आमचाही असाच बोलता बोलता विषय निघाला. हो, पण आपले अकाउंट सगळे क्लिअर आहेत आणि आपले मंथली इन्स्टॉलमेंट सुद्धा व्यवस्थित जात आहेत. का रे, रेवती काही बोलली का तुला? नाही नाही, काही बोलली नाही. बरं, येऊ ना मी उद्या? पण तू स्वतःची काळजी घेतोयस ना? हो. आणि तुला माझी आठवण येते ना? म्हणून तर फोन केला ना. आणि विसरणार नाहीस ना मला? राधा, नाही तर 3 महिने ते रेवती सोबत राहून मला विसरून जाशील. ते तू असं बोलणार असशील तर फोन ठेवतोय आम्ही. ओके ओके ओके, सॉरी, असं नाही बोलणार. पण निदान एक फ्लाइंग किस तरी देऊ शकतोस? फ्लाइंग किस? एक नाही, करोडो देणार आहे. स्टार्ट काउंटिंग. 1 2 3 स्टार्ट. हॅलो राधा, कशी आहेस? बरी आहे का? नाही, गार्गी नाहीये ना. तिची आठवण आली. शेवटी तुम्ही बहिणी बहिणी ना.
आलेच मी. एक मिनिट. सौरभ ऑस्ट्रेलियाला गेला का ग? नाही, परवाच आहे. दिल्लीत येतो. कशासाठी जातोय तिथे? कंपनीचं काम. हो, पण म्हणजे नक्की काय काम? ते माहित नाही ना? हो ना? आणि ते काय काम आहे हे जाणून घ्यायची तुला इच्छाही नाही झाली, बरोबर? केवढा विश्वास नवऱ्यावर. हो, आणि नेहमीच राहील. किती भोळी आहेस राधा तू. बेस्ट ऑफ लक.